सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सचिव महोदया, सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग, नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधूंनो, या ठिकाणी 25 मार्च रोजी मी सचिव विभागाला पत्र देऊन या ठिकाणी आपल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये अभिनंदन ठराव घ्यावा याकरता सूचना केली होती आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी हा अभिनंदनचा ठराव आला आहे। तत्पूर्वी महापौर महोदय आपल्याला या ठिकाणी मला काही सांगायचं आहे की सन्माननीय सदस्यांनी एखादी सूचना या पटलावर किंवा कार्यक्रम पत्रिका घ्यावी त्याचा क्रम ठरवणं गरजेचं आहे आणि पहिल्या येणाऱ्याला पहिलं प्राधान्य असं सचिव विभागाच्या माध्यमातून आजपर्यंत होत आलेलं आहे। परंतु आमचे विषय पटलावर येण्याकरता आम्ही सूचना किंवा ठराव या ठिकाणी प्रश्नोत्तरं मांडतो, परंतु ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये समावेश करताना त्याचा क्रम हा खालच्या स्तरावर येतो आणि या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना वरचा क्रम दिला जातो। याकरता मी सचिव विभागाला पत्रसुद्धा दिलं की आपला क्रम कुठल्या स्तरावर आहे किंवा आमची मागणी कितव्या क्रमांकावर आहे। तर सचिव विभागाने मला अजूनपर्यंत त्याची प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी लेखी स्वरूपात म्हणजे ते जे मी मागितलं आहे ते मिळत नाही। माझा असा आरोप आहे की मी काही मांडतो किंवा सदस्य जेव्हा मांडतात ते हेतू पुरस्पर या ठिकाणी आमचे कार्यक्रम पत्रिकेमध्ये ठराव हे उशिरा घेतले जातात, किंबहुना आम्ही जे प्रश्न या ठिकाणी किंवा विचारलं जातं किंवा ते पटलावर कार्यक्रम पत्रिका घेण्यासाठी दिले जातात ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये आज आलेले आहे। परंतु मागच्या सभेमध्ये सन्माननीय सदस्य पटेल साहेबांनी ह्या प्रश्नाचं ते मला तिथेच उत्तर देऊन टाकलं की तुमचा विषय सभागृहात येणार आहे। त्यांना कसं कळलं की माझा विषय पटलावर येणार आहे? म्हणजे माझ्या पत्राची कॉपी किंवा माझं जे दिलेलं आहे ते आधीच एखाद्या सदस्यापर्यंत कसं पोहोचतो? सन्माननीय मुरावर पटेल साहेबांनी मागच्या शुक्रवारी सभेमध्ये मॅडम मला बोलायचं माझं नाव घेतलं त्यांनी परत आता मला बोलून द्या। हा बोला बोला ऑन काय काय कुठल्या याच्यामध्ये संदर्भामध्ये बोलता तुम्ही? विसरलंच लगेच। मी कधी तुम्हाला भेटलो नाही, कधी तुम्हाला बोला नाही। माझ्याकडे खोटी माहिती देता अजिबात नाही। माफी मागायला तुम्ही खोटी माहिती देता इकडे। मी या सभागृहाला पटवून इकडे खोटी माहिती देता। मी अजिबात मी या ठिकाणी चापलुसीपणा चालू आहे आणि माझा विषय बोलतोय आणि हा विषय तुमच्यापर्यंत माहित आहे माझ्यासाठी कोण उभं राहणार नाही म्हणून तुम्ही माझ्या खोटं नाव घेऊन या ठिकाणी सर्वांसमोर पुरावा सादर करेन आणि जर पुरावा सिद्ध झाला तर तुम्ही सभागृहातून जायचं आणि मी पुरावा सिद्ध करू शकतो। अरे तर मी सभागृहात केला आमच्या दादा जे काय मी सभागृहातून जाऊ शकतो हम करे तो कायदा होणार नाही ही वस्तुस्थिती आहे ते समजून घ्या। मागच्या सभागृहात या ठिकाणी मागच्या सभेला 17 तारखेच्या सभेला मुनावरजी पटेल साहेबांनी सांगितले की हा तुमचा ठराव या ठिकाणी येणार आहे, तेव्हा तुम्ही बोला। त्यांना कसं कळलं की माझा ठराव येणार आहे? जर कार्यक्रम पत्रिका मला आज येते आता येते तर त्याची माहिती त्यांना आधी कशी काय मिळाली? माझा आरोप आहे सचिव डिपार्टमेंटमध्ये या सचिव विभागातून आमचे पत्र आधीच पूर्वाधी जातात आणि मग आमचे प्रश्न जातात आणि ते या सभागृहात झालेले लाईव्ह रेकॉर्डिंग मी आताच्या आता तुम्हाला दाखवेन महापौर मध्ये। मागच्या सभेला मुनावर पटेल साहेबांनी सांगितलं की तुमचा ठराव येतोय आणि ठराव आता येतोय आणि त्यांना कसं कळलं येणार आहे? सन्मान्य सदस्य आपण हा ठराव ह्या सभेसाठी टाकलेला। माझं म्हणणं आहे की सचिव विभागाकडून आमच्या पत्रांची पूर्तता तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी ती इतरांना कशी पोहोचते त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली जाते हा माझा आरोप आहे। माझ्या आरोपात तथ्य आहे। या ठिकाणी जर एखाद्या सन्मान्य सदस्याने सूचना दिली ठराव मांडण्याकरता तर त्याला त्याच्या रजिस्टरमध्ये क्रमांक देण्यात यावा। क्रमांक मी जेव्हा पत्र दिलं त्यावेळेला एकही सदस्यांच्या ठराव सूचना नव्हत्या, परंतु माझा ठराव सूचना आता हा प्रश्न अभिनंदनचा 35वा गेला, परंतु सुधाकर सोनाने साहेबांनी मांडलेला अभिनंदन ठराव पहिला घेतला गेला। कधी दिला त्यांनी? कधी दिला? केव्हा दिला? आम्ही कायदेशीर प्रोसिजर मध्ये जातो याचा अर्थ असा नाही होत की आम्ही चुकीचे आहोत। या ठिकाणी पारदर्शकता असायला पाहिजे की सचिव विभागाकडून पारदर्शकता नाही। मला महापौर मध्ये आपल्या माध्यमातून विचारायचं आहे
डेप्युटेशन पदावर आलेल्या महापौरमध्ये सचिव महोदय यांची मुदत संपलेली आहे. त्या या ठिकाणी अधिकृत आहे का अनधिकृत? जर त्यांच्या सहीने या ठिकाणी सभागृह होत असेल, सभा भरत असेल तर माझा आरोप आहे ही सभाच बेकायदेशीर आहे. मला आयुक्त महोदय आपल्या माध्यमातून पत्र द्या, सूचना. जर या ठिकाणी हा जर चापलुसीपणा या ठिकाणी सचिव विभागाच्या माध्यमातून होत असेल तर माझा त्यांच्यावर आरोप आहे. मला आयुक्त महोदयांनी याचं उत्तर द्यावं. डेप्युटेशन पदावर आलेल्या या मॅडम सचिव पदावर कार्यरत आहेत, त्या अधिकृत आहे की अनधिकृत? त्यांची मुदत संपली तर मुदत वाढ झाली आहे का? झाली नसेल तर हे सभागृह बेकायदेशीर चालू आहे असा माझा आरोप आहे. आणि आयुक्त महापौरमध्ये आपल्या माध्यमातून आयुक्तांनी मला याचं उत्तर द्यावं. सूचना आणि सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सर्व सन्माननीय सदस्या, पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षक वर्ग, सन्माननीय मनोज हळदणकर साहेबांनी जी सूचना म्हटली आहे त्यास मी अनुमोदन देत आहे. आयुक्त साहेबांनी याच्या संदर्भात निवेदन द्यावं, नंतर मी बोलतो. आयुक्त साहेब बोला. सन्माननीय महापौर महोदया, गटनेते हळदणकर साहेबांनी जो प्रश्न विचारलेला आहे, नगर सचिवांचा चार्ज ज्यांच्याकडे आहे ते उपायुक्त शिक्षण यांची मुदत संपलेली आहे का? तर मुदत संपलेली आहे. त्यांना अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे आणि त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव महापालिकेमार्फत म्हणजे आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे सादर केलेला आहे. शासनाकडून अजून मुदतवाढ आलेली नाही. सभा सन्माननीय महापौर महोदय बेकायदेशीर आहे म्हणजे सचिव मॅडमच्या माध्यमातून ही सभा बोलवली गेलेली आहे, याचा अर्थ ही सभाच बेकायदेशीर आहे. मग बेकायदेशीर सभेमध्ये आम्ही बोलून तरी काय उपयोग आहे? म्हणजे हे विषय या ठिकाणी जर तुमच्या मिनिट्समध्ये येणारच नाहीत. या ठिकाणी बेकायदेशीर सभा सुरू आहे असा माझा आरोप सिद्ध आहे. म्हणून आयुक्त महोदयांनी या ठिकाणी जे क्लेरिफिकेशन दिलं ते खरंच तथ्य आहे. तर मला महापौर महोदय आपण याचं निराकरण करावं. हे आपण प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याला मुदतवाढ अजून आलेली नाही आणि मुदतवाढ आली नसल्यामुळं आपण अजून कार्यमुक्त केलेलं नाही त्यांना, त्यामुळं ते कार्यभार करता येते. कार्यमुक्त केलेलं नाही अजून ते.